नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. वसे मेरु मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ भगवंताचे महत्त्व सांगताना आपल्याला सांगतात की ही जी सृष्टी आहे ही सर्व या भगवंताने निर्मिलेली आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, असंख्य तारे, आकाशमाला, पाऊस बरसणारे ढग हे सर्व काही या परमेश्वराने निर्माण केलेले आहे. जीवसृष्टीला जे काही आवश्यक आहे ते सर्व काही परमेश्वरानेच निर्माण केलेले आहे. पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या त्रैलोक्याचा आधार असलेला मेरू मांदार पर्वत, प्रकाश देणारा सूर्य, रात्रीचा प्रकाश देणाऱ्या चंद्र, तारका व सजीव सृष्टीला आवश्यक असणारे जल म्हणजेच पाणी देखील त्याने निर्माण केलेले आहे. त्यामुळे नियमित तयार होणारे ढग व त्यापासून नियमित येणारा पाऊसही या सृष्टीकर्त्यानेच निर्माण केलेला आहे. नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. हे सर्व काही परमेश्वरानेच निर्माण केलेले आहे व ही सर्व व्यवस्था कायम स्वरूपी आहे म्हणजेच चिरंजीव आहे. सूर्य असो व चंद्र तो नेहमीच प्रकाश देणारच, तसे पाऊसही नियमित पडणारच. कदाचित भूप्रदेश वेगळा असेल पण पृथ्वी तलावर पाऊस पडणारच, सूर्याचा प्रकाशही पडणारच. ही सर्व व्यवस्था त्याने कायमस्वरूपी म्हणजेच चिरंजीव स्वरूपाची केली आहे. यापासून कुणाला सुटका नाही. त्या त्या ग्रहांना, त्या त्या तारकामंडलांना, जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी या पंचप्राणांना या परमेश्वराने नियमित असे कर्म वाटून दिले आहेत व प्रत्येकाचे स्थानही त्याने निर्माण करून दिले आहे. म्हणूनच तर सूर्य आहे तेथेच आहे, तारका आहेत तेथेच आहेत व मेघमालाही तशाच तयार होतात व बरसतात देखील. ही चिरंजीव व्यवस्था भगवंताने आपल्या सर्वांसाठी निर्माण केली आहे. परंतु पृथ्वीवर वास्तव्य करीत असलेल्या कोणत्याही सजीवाला, माणसाला किंवा पशुला त्याने चिरंजीव केलेले नाही. प्रत्येकाचा मृत्यू ठरलेलाच असतो. जीव जन्माला येतो तेव्हाच तो रिटर्न तिकीट घेऊनच येतो. त्याच्या पूर्वसुकृताप्रमाणे त्याला ती योनी प्राप्त होत असते व पुनरपि जननम पुनरपि मरणम हे रहाटगाडगे चालूच राहते. पण या ठिकाणी समर्थ सांगतात की असे असून सुद्धा रामरायाने 2 दासांना चिरंजीवत्व प्राप्त करून दिले व ते 2 भक्त म्हणजेच हनुमान व बिभीषण. दोघेही रामाचे निस्सीम भक्त होते. भले दोघांचे स्वभाव भिन्न होते. हनुमंत महाप्रतापी, प्रत्यक्ष रामाच्या कार्यात सहभागी असलेला, तर बिभीषण राक्षस कुळात जन्मलेला, शांत संयमी असा होता. दोघांमध्ये एकच गोष्ट समान होती, ती म्हणजे दोघेही रामाचे परमभक्त होते व त्यामुळेच त्यांच्या भक्तीमुळे, त्यांच्या श्रद्धेमुळे रामाने दोघांनाही चिरंजीवत्व बहाल केले. त्यांची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका केली. या मर्त्य लोकात जन्म घेऊनही ते अमर राहिले व ते केवळ प्रभू कृपे करूनच. या सर्व उदाहरणावरून समर्थ आपल्याला हाच विश्वास देतात की प्रभू रामचंद्र तुमची कधीही उपेक्षा करणार नाही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.